कैलासवासी जानकू दगडू पुणेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांची श्रद्धांजली. संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील मेंढपाळ कुटुंबातील कैलासवासी जानकू दगडू पुणेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या मोठ्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त पारायण, युवा कीर्तनकार रमेश महाराज तांबडे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले. त्यांना साथ जय हनुमान भजनी मंडळ डिग्रस यांनी दिली. आपल्या कीर्तनातून रमेश महाराज तांबडे यांनी सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात वडिलांचे अनन्यसाधारण महत्त्व विविध दाखले, प्रमाणे आणि दृष्टांताच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थितांची मने भारावून गेली. या पुण्यस्मरण निमित्ताने राजकीय, सहकार, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी पानोडी हजारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच गणपतराव हजारे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गोको दिघे, अंभोरे सोसायटीचे चेअरमॅन रावजी खेमनार, मालुंजे गावचे सरपंच संदीप घुगे, ॲडव्होकेट लक्ष्मणराव खेमनार आदी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात कैलासवासी जानकू पुणेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलमताई खताळ, बाळासाहेब अंबोरकर देशमुख, तुळशीराम मलगुंडे यांनी कार्यक्रमस्थळी सदिच्छा भेट देत पुणेकर परिवाराचे सांत्वन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ठकाजी पुणेकर, प्रवीण पुणेकर, प्रकाश पुणेकर आणि कुटुंबियांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे आभार मानले. जानकू दगडू पुणेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, त्याचबरोबर या डिग्रस गावचे सुपुत्र हरिभक्त पारायण रमेश महाराज तांबडे यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन सेवा आपल्या समोर मांडली आहे. त्यांचं मी या पुणेकर परिवाराच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यानिमित्त आपण त्याची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही श्रद्धांजली घेणार आहोत. तरी सर्वांनी एक 10 मिनिटं जागेवर बसून राहायचं आहे. पानोडी गावचे सरपंच गणपतराव हजारे सर यांना विनंती आहे की आपण कैलासवासी जानकू दगडू पुणेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर हे आमचे मामा आणि मामांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर अतिशय साधाभोळा स्वभाव, ज्यांनी कधीच कोणाबद्दल मनात राग न धरलेला, अतिशय निर्मळ मनाचे मामा आणि आयुष्यभर फक्त मेहनत करणं. कदाचित मला असं वाटतं की मामा लहान असताना वडील गेले. वडील गेल्यानंतर आईची माया आणि वडिलांची छाया दोन्ही एकाच छताखाली द्रौपदाईच्या माध्यमातून त्यांना मिळाली. द्रौपदाईनं मेहनत करत असताना व्यवहाराचा डोलारा सुद्धा स्वतः सांभाळला आणि हे कुटुंब खऱ्या अर्थानं सुस्थितीमध्ये उभं करण्याचं काम केलं. कदाचित दुर्पायला वाटत असावं, जरी तारुण्यामध्ये आपले पती गेले तरी मुलाच्या हातून आपला शेवट गोड होईल, परंतु नेत्याला मात्र ते पाहवलं नाही आणि जानकू मामांना आपल्यातून जावं लागलं. त्या आईला देखील दुःख फार मोठं आहे. त्याचबरोबर आमच्या मामी असतील, ठकाभाऊ असेल, प्रवीण, प्रकाश असेल, त्याचबरोबर नाती असतील, सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. मालुंजे गावचे सरपंच संदीप घुगे. आपल्या डिग्रस गावातील कैलासवासी जानकू बाबा पुणेकर यांना जाऊन आज वर्ष झाले असून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या पुणेकर परिवाराने अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्या कार्यक्रमाच्या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी कीर्तनाची सेवा आपल्याच गावातील हरिभक्त पारायण रमेश महाराज तांबडे यांना या ठिकाणी दिली आणि महाराजांनी येताना सोबत या ठिकाणी अध्यात्म क्षेत्रातील सर्व हिरे या ठिकाणी गोळा करून आणले. त्यामध्ये आपले हरिभक्त पारायण रुपनर महाराज असतील, भागवत महाराज असतील, दादा पाटील भुगे असतील, माळी महाराज असतील, पूर्ण खानच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आणली. आणि आपण वर्ष श्राद्धाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम याकरता करतो की आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याच्या नंतर एक वर्षभराच्या नंतर नातेवाईक या ठिकाणी सर्व गोळा झाले पाहिजे आणि त्या
आठवणींना उजाळा देण्याकरता आपण हा कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त सर्व नातेवाईक आप्तेष्ट या ठिकाणी जमा होऊन आपण बाबांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देतो आणि या ठिकाणी कार्यक्रम करीत असताना पुणेकर परिवाराचे या ठिकाणी खूप खूप आभार मानले पाहिजे की ज्या ठिकाणी आता महाराजांनी सांगितलं की शेवटचा दिन हा गोड व्हावा आणि या दिनाकरिता आपली कीर्तन रूपी सेवा लाभली त्याबद्दल मी आपल्या डिग्रस मालुंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे प्रथमतः आभार मानतो. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व ग्रामस्थ नातेवाईकांच्या वतीने कैलासवासी जानकू बाबांना या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या चरणी चांगली जागा मिळो. त्याचप्रमाणे व्यक्तिशः माझ्या कुटुंबियांच्या वतीने मालुंजे ग्रामस्थ पंचक्रोशी आंबोरे गणाच्या वतीने व संगमनेर विधानसभेचे आमदार माननीय अमोलभाऊ खताळ व आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर आंबोरे सोसायटीचे चेअरमन रावजी बागराज पाटील. त्यानंतर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी जानकू दगडू पुणेकर यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त हरिभक्त परायण तांबडे महाराज यांनी सुंदर अशी समजेल अशी आपल्याला शेवाळ दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि जानकू दादा आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला नातेवाईकाला जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो. आणि आंबोरे गावच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. यानंतर ऍडव्होकेट लक्ष्मणराव खेमनर साहेब यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजलीसाठी स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी कैलासवासी जानकू दगडू पाटील पुणेकर यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या ठिकाणी हरिभक्त परायण गणेश महाराज तांबडे डिग्रसकर यांचं या ठिकाणी आपण कीर्तन ऐकले. खर तर बाबा गेले याचं दुःख त्यांच्या परिवाराला आहे. आई आहे, पत्नी आहे आणि ठका भाऊ आहे. सर्वांना दुःख आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरनी या कुटुंबाला द्यावी. मी आमच्या उजरपूर गावच्या वतीनं त्याप्रमाणे आपण सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर साहेब गजानन महाराज रुकनर यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजलीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. गजानन महाराज रुकनर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुबाई नमः. जानकू दगडू पुणेकर येलुकीची यात्रा संपून आपल्या जिथून आपण आलात तुम्ही आम्ही सर्व आलो परलोकातून आणि पुन्हा परलोकामध्येच आपल्याला जायचंय. 1 वर्षापूर्वी येलुकीची यात्रा संपून परलोकी आगमन केलं. त्यांचा परलोकीचा जो प्रवास आहे सुजलाम सफलाम अशा प्रकारचा व्हावा आणि या कुटुंबामध्ये जे बापाचं दुःख पत्नी असेल स्वतः आईना मुलाला पाहिजे. मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये शेवटच्या बघा माऊली म्हणतात या कलियुगामध्ये एक सगळं काही उरफाट चाललंय. आ कटकटाय ओखटे ये मृत्युलोकीचे फराटे येत अर्जुना आवचटे जन्मला शितो. आणि म्हणून अधिक काही न बोलता आमच्या रुक्मिणी परिवाराच्या वतीनं आमचे मेहुणे जानकू बाबाला भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण जेवणासाठी पंक्ती धरून घ्यायच्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या सुवेद्य पत्नी नीलमताई खताळ पाटील याही या कुटुंबाला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. महासत्ता न्यूज संगमनेर.